बाबासाहेब नमस्कार, हॅपी बर्थडे। आज पहिल्यांदा मी इथं नागपूरमध्ये आलो आणि म्हटलं आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला भेटलंच पाहिजे, तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणलंच पाहिजे ना। हा, सो आय एम विशिंग यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे। मी निघालो वारी लोकसभेच्या कार्यक्रमासाठी म्हणून। तुम्हाला तर माहिती 2009 सालापासून हा कार्यक्रम करतो मी। 2009, 2014, 2019 आणि आता 2024 आपला देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं चाललाय। त्याचं संविधान तुम्ही लिहिलं बाबासाहेब। तुम्हाला सांगतो, मी माझ्या मनातलं दुःख बऱ्याच लोकांशी बोललो जेव्हा जेव्हा मी हा कार्यक्रम करतो। मी एकदा बापूला जाऊन भेटलो होतो आश्रमात आणि त्यांना सांगितलं बापू काही खरं नाही राहिलं लोकशाहीचं। बापूने बिचाऱ्यांनी नुसतं ऐकून घेतलं, काय करणार ते तरी। त्याच्यानंतर मी एकदा आमच्या विठ्ठलाला साकडं घातलं, विठ्ठलाला सुद्धा म्हणलं बाबा या राजकारण्यांना काही चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे। त्याच्यानंतर एकदा मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांनी अशी माझ्या पॅकडात लाद घातली, अजून दुखतंय जरा। नाही, मला स्वप्नच पडलं होतं ना, या पक्षाने मला तिकीट दिलं, त्या पक्षाने तिकीट दिलं, त्या पक्षाने तिकीट दिलं, सगळ्यांनी मला तिकीट दिलं। पण मुळात हे तिकीट घेणं आणि ते निवडणूक लढवणं हे कशासाठी आहे हेच मी विसरून गेलो होतो। तेव्हा शिवाजी महाराजांनी मला वट्टीवर आणलं। पण तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला भेटायचं म्हणल्यावर मी काल रात्री असा मस्त झोपलो आणि त्या झोपेतच मला एक स्वप्न पडलं का मी स्वतःचा पक्ष काढला। माझा पक्ष आता निवडणुकीला उभा आहे, माझे कार्यकर्ते आहेत, मी पक्षाचा अध्यक्ष झालेलो आहे, मी बायकोला उपाध्यक्ष केलेलं आहे, मी पोराला प्रांताध्यक्ष केलेलं आहे। माझ्या सगळ्या परिवाराचा नुसता विकास विकास आणि विकासच चाललेला आहे। देशाचं काय मला माहित नाही। एवढ्यात माझ्या मित्रांनी माझ्या तोंडावर पाणी मारलं। माझा मित्र म्हणजे खडसे, आमचा ड्रायव्हर, हो ड्रायव्हर खडसे। ते म्हणलं ओढ बाबासाहेबाला भेटायला जायचंय। तसा मी जागा झालो आणि मी म्हणलं हा बाबा काय स्वप्न बघितलं मी। हा, पक्ष काढला, कार्यकर्ते, गाड्या, मोटारी, बंगले, पैसेच पैसे, कोणतरी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मधून मला पैसे द्यायले, असं काहीतरी स्वप्न पडलं मला। आणि मी एकदम खडबडून जागा झालो। म्हणलं बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, जे लोकशाही बळकट करण्यासाठी, सामान्य माणसाला बळकट करण्यासाठी जे संविधान लिहिलं, त्याच्या विपरीत मी काहीतरी वागायचा प्रयत्न करत होतो। आणि मी ठरवलं नो, आता फक्त लोकशाहीला आणि सामान्य माणसाला बळकट करण्यासाठी जो आपण कार्यक्रम सुरू केलाय तो कार्यक्रम करायचा आणि त्यांना लोकशाहीचं महत्व पटवून द्यायचं, निवडणुकीचं महत्व पटवून द्यायचं, मतदानाचं महत्व पटवून द्यायचं। 16वं वरीस धोक्याचं म्हणतात, पण आता 18वं वरीस मोक्याचं आलंय। आता जे नवीन तरुण मतदार आहेत त्यांनी तर यावेळेस मतदान केलंच पाहिजे। आलाय मौका, मारो चौका। पण चौका मारणार तेव्हा असा मारा की तिथून पुढे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि देश पुढे गेला पाहिजे। बाबासाहेब काही चुकलं माकलं असेल तर माफ करा, पण मी आता ह्यो संदेश घेऊन जाणार। बघत राहा वारी लोकसभेची। 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली। काय सांगता नमस्कार 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 नमस्कार। बाबा 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 बरेच लोक आले। कसं काय प्रचार बिचार सोडून आले सगळे? आम्ही तिकडे प्रचार कोण करते? डमी ठेवलेले आहेत तिकडे। डमी? अरे हे काय बोलतात तुम्ही? पैसे बिसे सगळे रेडी? तिकिटासाठी म्हणतो मी। ऑनलाईन चालते। या 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 या, चला चला या या। गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच। असं सगळा माहोल तयार झालेला आहे। आपण नागपूरमध्ये आलेलो आहोत, बाबासाहेबांना हॅपी बर्थडे म्हणलं आपण आणि आता आपण आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे वारी लोकसभेची। इथनं कोण कोण उमेदवार आहेत तुम्हाला तर माहिती आहे। नितीन गडकरी साहेब महायुतीचे उमेदवार, अर्थात भाजपचे उमेदवार, त्यांना महायुतीत आणण्यासाठी असं काही गरज नाहीये। पण नितीन गडकरी एक मोठं नाव, काम केलेलं नाव। हे बघा, हे इकडे जे बसलेले आहेत हे सगळे महायुतीचे लोक आहेत बरं का। ह्याच्यामध्ये मध्येच राष्ट्रवादी, आता राष्ट्रवादी आहेच ना त्यांच्याबरोबर, बरोबर ना? आणि महायुतीचे आहेत आणि हे आपले हे कुठे गेले शिवसेनेवाले? महाविकास आघाडी। हा नाही नाही, तुमची महाविकास, पण त्याच्यानंतर इकडे पण शिवसेना आहे ना।
ते धनुष्यबाण कुठे गेलं? ओरिजिनल तुम्ही ना? अच्छा, ओरिजिनल तुम्ही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? इकडे पण शिवसेना, इकडे पण शिवसेना, इकडे पण राष्ट्रवादी, इकडे पण राष्ट्रवादी. म्हणजे काय कन्फ्युजन आहे. एखाद्या सुद्या माणसाला येडा करून सोडतील हे. तुमच्या लक्षात आलं का? इकडं आता आपले BSPचे एक उमेदवार ते स्वतः आलेत बरं का आपल्या बसमध्ये. बघा तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात? मी योगेश लांजेवार साहेब, BSP बहुजन समाज पार्टीचे उमेदवार. हा. मी ज्या मुद्द्यावरती इथे इलेक्शन लढायला आलेलो, माझ्या पक्षाची विचारधारा आहे की या देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्तीचं आंदोलन चालवत आहे बर. आणि लोकांच्या सर्व समस्या सॉल्व्ह करण्याकरिता. काय समस्या आहेत लोकांच्या? गडकरी साहेब तर इतकी वर्ष झाली इथे खासदार आहेत. काय समस्या आहेत? हो ना, इथे नागपूर शहरामध्ये बेरोजगारी आहे, युवकांना काम नाही आहे, स्लम मध्ये राहणाऱ्या वस्त्या भरपूर वस्त्या हा. आहेत. त्या वस्त्यांच्या लोकांना आजपर्यंत पूर्णपणे त्यांचे पट्टे मिळाले नाही जमिनीचे. हा. त्यांना जर बँकेत गेले तर बँकेमध्ये त्यांना ते घर बांधायला सुद्धा लोन मिळत नाहीये. बर. शासकीय शाळा बंद करून पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट शाळांना, धन्ना सेटांना फायदा पोहोचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. बर, आता तुम्ही ऐकलं लांजेवार साहेबांनी काय सांगितलं? मागच्या 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्षाच्या मोदीजींच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात काम करताना आदरणीय नितीनजी गडकरींनी नागपूर शहराला विकासाच्या दृष्टीने एक नवे मापदंड निर्माण केलेत. कालपर्यंत जे नागपूर शहर होतं, आज मी खात्रीशीर सांगू शकतो की नागपूरने आता कुठे टेक ऑफ घेतलेला आहे. वा 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 वा, क्या बात आहे मित्रा. फार जबरदस्त अशी तू घोषणा दिलेली आहेस. मला फार आवडलं. असे घोषणा देणारे फार आवडतात मला. पण त्या घोषणा हवेत विरल्या नाही पाहिजेत. लक्षात घ्या, तुम्ही जे घोषणा देता, तुम्ही जे वादे देता लोकांना, ते हवेत विरून जातात असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे लक्षात घ्या. मला सांगा नाही ताई, मला सांगा, तुम्ही एक गृहिणी आहात. सिलेंडर कितीला होतं? सिलेंडर कितीला झालं? पण सिलेंडर कितीला होतं तर पगार वाढ पण झाला आणि आपला अच्छा, बाळ जेव्हा छोटा असतं ना, बाळ जेव्हा गॅसेसच्या किमती, पेट्रोलच्या किमती, तेलाच्या किमती याच्यावर कोणत्याही पद्धतीचं आंतरराष्ट्रीय बाजाराचं नियंत्रण असतं. नाही ऐका ना, हा मुद्दा बरोबर आहे. पण ह्याच मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढवलं होतं. नक्कीच ह्याचे भाव वाढले, त्याचे भाव वाढले असं तुम्हीच बोलत होते. मग मला सांगा, आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजार आठवला, त्याचं नियंत्रण आठवलं? नक्की आम्ही आपल्या शब्दावर कायम आहोत. हा. परंतु एक लक्षात घ्या, जर आम्ही नीती आयोगाचे आकडे पाहिले तर 25 करोड लोकांना आपण गरिबी रेषेच्या वरती आणलेला आहे. 25 करोड रोजगाराची संख्या वाढलेली हा. आहे. MSME सारखं ही आकडेवारी आहे. बर, काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यावर? गुजरातला कंपन्या गेले की नाही हे सांगा म्हणा इथून. हा, बरं नागपुरात येणारे गुजरातला कंपन्या गेले की नाही? निर्यात व्यापार ताई, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, आता तुम्ही BJP बरोबर आलात, बरोबर? इतके दिवस तुम्ही त्यांना असं म्हणत होता की यांनी काही केलं नाही, इतके वर्ष, हे 10 वर्षात काही केलेलं नाहीये, बरोबर? तुम्ही म्हणत होतात. आता तुम्ही एकदम एवढे कसे काय कन्व्हिन्स झालात की यांनी सगळं केलं चांगलं? बरोबर का नाही? आम्ही कन्व्हिन्स नाही झालो तर या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हे मोदीजींच्या माध्यमातून या संपूर्ण देशात केलेली विकास कामांच्या संदर्भात जे त्यांनी जगाला दाखवून दिलं की देशाला कुठे आम्ही पोहोचवलेलं आहे. म्हणून आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात महायुतीमध्ये सम्मिलित झालो. आणि आता यांनी जे म्हटलं की मिहानला फक्त 36 कंपन्या रजिस्टर्ड आहे, यांना चुकीची माहिती आहे. यांना सांगा गुगलवर जायला, यांना सांगा मिहानला जायला. मिहान जर कोणी अपलिफ्ट केलं असेल तर ते फक्त नितीन गडकरींनी केलेलं. क्या बात है. मैडम बोल रही गूगल पे जाओ. मैं गूगल पे जाने को सबको बोल रहा हूँ. एक टैग की रिपोर्ट है जो नितिन गडकरी जी ने द्वारका एक्सप्रेस हाईवे खोला है, उसमें 1 किलोमीटर के लिए 18 करोड़ रुपए सैंक्शन हुए थे. गडकरी जी ने 1 किलोमीटर का रोड 250 करोड़ में घटाया है. इस पर जांच होनी चाहिए. हे बघा, लोकसभा आणि विधानसभा सारखं करू नका. ही बस माझी आहे, मी थांबा म्हणलं की थांबा जरा. माझ्याकडे राजदंड आहे, दिसत नाही. राजदंड म्हणजे राजदंड नाही बरं का, ठाकरे साहेबाचा नाही, माझा स्वतःचा राजदंड आहे. तर माझा मुद्दा असा आहे, आपण चर्चा करूया. काय गोंधळ घातला, गोंधळाने काहीच होऊ शकत नाही. मुद्दे बाजूला पडतात आणि तुम्ही फक्त मग ह्याचा विजय त्याचा विजय एवढंच करता.
अहो तुम्हाला जनतेचा विसर पडतोय, त्याचा विजय तुम्ही केला पाहिजे, जनतेचा विजय झाला पाहिजे. मंडळी, आत्ताच आपण बाबासाहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण वारी लोकसभेची ही यात्रा काढलेली आहे. चला पटापटा गाडी चढून घ्या बरं, पुढे सरका, मला फार बोलायला नका, चला पटापटा. बघितलं का, सगळ्या पक्षाचे झेंडे आणि दुपट्टे उपरणे सगळे मी माझ्या खांद्यावर घेतलेले आहेत. म्हणजे फक्त बीजेपीला असं नको वाटायला की त्यांनी सगळ्या पक्षातली माणसं घेतली आपल्याकडं. मी माझ्या बसमध्ये सगळ्या पक्षांना घेतलेलं आहे, लक्षात घ्या. हाँ, क्या बात है, ये ऐसा फिलॉसॉफी अच्छा है की नहीं? बहुत बढ़िया है. पण हे का घेतलं मी माझ्या खांद्यावर, लक्षात घ्या, कारण मी जनतेला रिप्रेझेंट करतो आणि जनता तुमच्यासाठी मतदान करत असते. हा, त्यामुळे तुम्ही जनतेला विसरू नका, जनता तुम्हाला विसरणार नाही. मग हे असे उपरणे हे घेण्याची काहीच गरज नाही, लक्षात आलं का तुमच्या? तेव्हा मंडळी, काँग्रेस पक्ष फक्त फुटला नाही आणि बीजेपी फक्त फुटलेली नाही. काँग्रेसमधले नेते गेले, इकडचे नेते तिकडे जात असतात, तिकडचे नेते इकडे येत असतात, हे आपण बघितलं होतं. पण पक्ष मोठे मोठे फुटले आणि त्याच्यामुळे फार गडबड झाली. आता आपण चर्चा करत होतो लोकसभेमध्ये नागपूरमधले काय प्रश्न आहेत याची. मिहानमध्ये प्रकल्प आले पण तेवढे उद्योगधंदे आले नाहीत, ह्या प्रश्नावर मोठा गोंधळ झाला होता. मी आता यांच्याकडे आलेलो आहे, हे आमच्या शिवसेने मशालचे नेते आहेत. काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? आता भाजपाच्या प्रतिनिधीनं सांगितलं की 25 कोटी असे लोकांना दारिद्र्य रेखांच्या किंवा गरिबी रेखांच्या वरती केलं. हो. आणि मोदीजी सांगतात की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत राशन देत आहोत. मग हे आहे का नाही हे सांगा, किती विडंबना आहे. ह्या मिहानमध्ये 50 पैशांमध्ये रामदेव बाबा यांना जमीन देण्यात आली होती. आखाडा सोडून पळालेले आहेत रामदेव बाबा. आणि बेरोजगारी, IT हब म्हणतात ते लोक, ट्रिपल IT. आणि नागपूर महानगरपालिकेची शाळा बंद झालेली आहेत, दम तोडत आहेत. गरीब माणसाचे मुलं शिकवायचे कुठे? आदरणीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री आहेत, ते आपल्या शाळा वाचू शकलेले नाही महानगरपालिकेचे. ते आता काय प्रतिनिधित्व करतात, काय हा म्हणणं आहे आणि आरोप आहे भाजपाच्या वरती. पण मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. 19ला तुम्ही फाटाफूट झाली तुमची, त्याच्या आधी 25 वर्ष तुम्ही बरोबर होते, तोपर्यंत सगळं काम तुम्हाला ओके वाटत होतं. आता तुम्हाला त्रास व्हायला लागला त्याचा. बरोबर आहे. लोक काय म्हणतात, मी जो प्रश्न या ताईला विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला लागू आहे. तो प्रश्न आमच्या पंडित अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा राहिलेली नाही साहेब. आम्ही त्यांच्या सोबत होतो. आमची हे उद्धव आणि बाळासाहेबांनी आता तोडफोडची राजनीती, भ्रष्टाचारी. त्यांचं म्हणणं आहे अटल बिहारी यांची आणि अडवाणींची भाजपा राहिलेली नाही. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे सन्माननीय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. जेवढा आयुष्यभर ज्यांनी काँग्रेसचा विरोध केला, अशा काँग्रेस सोबत ते मांडीला मांडी लावून फक्त सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी बसले. भाजपच काँग्रेस बनली, पूर्ण काँग्रेस भाजपाच काँग्रेस बनली असं म्हणतात ते. आता लोक जेव्हा भाजपमध्ये येतात, अशोक चव्हाण कोणाचे नेते? ज्योतिरादित्य शिंदे. ज्योतिरादित्य शिंदे हे सगळे आता काँग्रेसचे लोक गेले भाजपामध्ये. बरोबर. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ही मनुवादी पक्ष आहे. हे प्रस्थापित उद्योगपत्यांचा पक्ष आहे, शेठची लाटचीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस या देशाचं भलं करू शकत नाही. या देशाचं भलं आंबेडकरी विचाराने भलं होऊ शकते, बाबासाहेबांच्या विचाराने भलं होऊ शकते. बोला. 10 वर्षा अगोदर जेव्हा भाजपाची सत्ता आली, आम्ही पण सत्तेतच होतो त्यांच्या, परंतु गडकरी साहेबांना याकरिता निवडून दिलं होतं की नागपूरमध्ये आम्ही रोजगार हब बनवणार. हा रोजगार हब तर बनला नाही, परंतु ड्रग हब हा नागपूर शहर बनला. येथील युवा नशेच्या काळोख्यात जो जाळा आहे याच्यामध्ये संपला. युती नशा करून हत्या करून राहिली. मागील एका आठवड्या अगोदरची ही घटना आहे की या शहरात युती हत्या करून राहिली. त्यांनी फार महत्वाचा विषय काढलेला आहे. युवक हे ड्रग्सच्या आहारी चाललेले आहेत, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि विकास सरकार राहिलेली आहे, फक्त बीजेपी राहिलेली नाही. मोदी सरकार. या शहराचं प्रतिनिधित्व नितीन गडकरी करतात. त्या शहरामध्ये एकही शाळा महानगरपालिकेची मजूर वर्गासाठी राहिलेली नाही. कामगार वर्ग कशा परिस्थितीमध्ये आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आज दिवाळी आणि होळी सारख्या वेळेत रेल्वे स्टेशनवर बघा काय आहे अवस्था.
हे जे मुलं पुण्याला मुंबईला शिकतात त्यांची अवस्था गाठोडा घेऊन नागपूर शहरामध्ये येतात अशी अवस्था आहे. नहीं मोहब्बत है, जो बीजेपी से नहीं नहीं मोहब्बत है अजित पवार गुट को, वो मोहब्बत नहीं है. अभी 2.5 साल पहले आप लोग यही शरद पवार के पीछे घूमते थे. ये नई मोहब्बत है, ज्यादा दिन नहीं चलेगी, अभी खत्म होने दो. मी असं म्हणतो बरं का, माणूस कोणत्याही वयात प्रेमात पडू शकतो. बुढ़ापे में बुढ़ापे में मेरे बाल तो आज तुम ऐसा बात कर रहे यार. या महाराष्ट्राने बघितलंय शरद पवार साहेबांचे वय इतकं आहे, त्यांनी सुद्धा मोहब्बत केलीच होती ना. त्यांनी सुद्धा मोहब्बत केली होती. वा वा. महायुतीचे उमेदवार आहेत गडकरी साहेब, ते यावेळेस कोणत्या गोष्टींवर निवडून येणार हे एक माणूस कोणतरी सांगणार तुमच्यापैकी. तुम्ही कोण ठरवा, तुम्ही सांगणार आणि मग तुमच्यापैकी एक माणूस ठरवून घ्या आणि मग मी तुमच्याकडे येणार. हा, ही निवडणूक आम्ही 100% डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर लढतो आहे. गडकरी साहेबांनी लक्षावधी करोड रुपयाची विकास कामं मागच्या 10 वर्षात केलेली आहेत आणि आता गडकरी साहेबांचं जे विजन आहे रोजगार निर्मितीचं एक मोठं हब मिहानमध्ये तयार झालं पाहिजे. अंबाझरी ज्या गोष्टीचा संदर्भात या ठिकाणी आला, अंबाझरीमधून बोट निघेल आणि ती आंबोऱ्यापर्यंत जाईल. गडकरी साहेबांनी एवढा विकास केला की या शहराला कोणत्याही विकासाची गरज नाही. क्या बात आहे. मला सांगा तुम्ही निवडून येणार का आणि कोणत्या 3 मुद्द्यांवर निवडणूक लढवणार? 3 मुद्दे आणि निवडून येणार. मला हे म्हणायचं आहे की जे विकास आणि विकासची गोष्ट करून राहिलेले नागपूर शहरामध्ये आमच्या नजरेमध्ये विकास बीजेपीच्या आणि विकास काँग्रेसच्या दोनही पक्ष एका सिक्क्याच्या बाजू आहेत. हे विकासाचे वादे करून नागपूर शहरातल्या जनतेला काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी धोका दिलेला आहे. आता यांची धोकेबाजी लोकांच्या नजरेत आलेली आहे आणि या शहरातला बहुजन समाज पक्षाच्या हा जो निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या हत्ती आहे, विचाराच्या हत्ती आहे, या हत्तीवरती सगळं समाज एकत्र झालेला आहे. दोघांना यांनी जांच केलेली आहे. आझादीपासून आतापर्यंत दोघांनी विकासाचे वादे केले, हा भूल थापा देऊन राहिले. आम्ही काम करण्यावर विश्वास करतो आणि जर हे जनता निवडून देईल तर निश्चितच आम्ही काम करू. आमची जी पार्टी आहे ते फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. काँग्रेसचा तुम्ही ऑफिशियल पत्रक बघून घ्या, त्या लोकांनी एकही वादा विकासासाठी केला नाही. नेहमी जातीचंच राजकारण केलं आणि विकासाचं महाविकास आघाडी आणि विकासाचं राजकारण. मंडळी, तुम्हाला नागपूरचं सगळं चित्र मी उलगडून दाखवलं. कोण उभा आहे, कोण कुठल्या प्रश्नांवर लढतोय, लोकांचं काय म्हणणं आहे आणि एकूण या सगळ्या निवडणुकीत काय होणार हे सगळं चित्र तुम्ही बघितलं. मी आता जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.